हे वाटून दुधात मिसळून दे तिला आणि लक्षात ठेव, एक थेंब सुद्धा पाणी घालायचं नाही यात, तरच लगेच परिणाम होईल. पण माझ्याकडे पैक नाही आहेत. काही हरकत नाही, हे घे. धन्यवाद. हे कोणी केलं आहे? सर्वज्ञ महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी. मला थोडंसं पाणी द्या ना, नाहीतर माझी आई मरून जाईल. अरे तू गुडघ्यावर बस, तुला मिळेल पाणी. यासनी तर धडा शिकवला, आता याच्या घरी जाऊया आणि त्याच्या घरासनी बी तोडून टाकू. काय म्हणता भावांनो? बाळा जा. बाळा, तुझ्या सगळ्यात धाकट्या बहिणीची तब्येत खूप खराब आहे आणि संपूर्ण कुटुंबाचा संघर्ष चालू आहे. काय झालं तुळसाला? ते तर माहित नाही, पण तू जा. पर नाही माझ्याकडे पैकी ना लढण्यासाठी कोणता वकील. काही हरकत नाही, आम्ही संपूर्ण कायदा तर नाही आहोत, पण कायद्याचे रक्षणदार नक्कीच आहोत. संपूर्ण न्याय तर आमच्या हातात नाहीये, पण जो काही थोडासा अधिकार आहे त्याच अधिकाराने आम्ही न्यायाची साथ नक्कीच देऊ. जा तू. आणि ऐक, भीमरावला म्हणावं की त्याने मेहनत करत राहावी, कारण कायदा पारदर्शक आणि सुलभ असेल तेव्हाच संपूर्ण समाजाचा विकास होऊ शकेल. जा. तुमचे खूप खूप धन्यवाद. मला थोडंसं दूध द्या की, माझ्या बहिणीला औषध दुधात मिसळून द्यायचंय. चल जा, निघितून. मला थोडंसं दूध द्या ना, माझ्या बहिणीला दुधात औषध मिसळून द्यायचं आहे, नाहीतर ते मरून जाईल. चल चल चल, जायत ना. काकू, तुमच्याकडे दूध आहे? मला थोडंसं दूध द्या ना, माझ्या बहिणीला औषध संग द्यायचं आहे. नाहीये, पुढे जा. तुम्ही मला थोडंसं दूध द्या ना, माझ्या बहिणीला दुधात औषध मिसळून द्यायचं आहे, नाहीतर ते मरून जाईल. चल निघ, दूध मागायला आला. द्या ना काका. अरे सांगितलं ना, जा. चल. रामजी, तू स्वतःची जात लपवून जगातली समजत मोठी चूक केली आहे. भावांनो, याच्या समध्या घरासनी तोडून टाका.
या घरासनी सोडून इथून निघून जा, नाही तर तुला ठाव आहे ना आम्ही काय करू शकतो. तुझ्या समध्या घरासनी आग लावून देऊ, ये बी तुमच्या दोघांसकट. हे घर तर घर, पर हे गाव सोडून बी तुम्हाला जावंच लागणार आहे, नाहीतर रोज तुम्हाला या चिखलामध्ये ढकलू. कळलं का? चला भावांनो. वय चला. वय चला चला. कबीर ना जर जरी कोडे घेवन हार, हलके हलके तिरी गए घोडे तिनी सरभा. हे घे तुमच्यासाठी. आज सकाळी जाऊन पोराला शाळेमध्ये टाकलं. याचा आनंदात बायकोनी गोड पोळी बनवली, आणि हे समजा तुमच्यामुळेच घडलं ना, म्हणून तुमच्यासाठी गोड पोळी घेऊन आलो. याने माझा धर्म भ्रष्ट केलाय, आता मी याला असंच नाही जाऊ देणार. कबीर सीप समन की रटे पियास पियास, समुदही तिनका करी गिने स्वाति बूंद कियास, स्वाति. पण एक गोष्ट ठेवावी लागेल, इथे कधीही तुमच्या जातीचा उल्लेख करू नका. तुमची जात कोणती? आम्ही त्याच जातीचे आहोत ज्या जातीचे तुम्ही आहात. अरे काय झालं तुला? आता तर खूप काम बाकी हाय, पूर्ण शेतभर चालायचंय. असंच पैका हवं का तुला? हा चल चल लवकर कर, अंगात जीव नाही कर. आज रातच्याला घरात खायला काय बी नाही. समद्यांनी गुळाचं सरबत 2-2 पेले पिऊन झोपून जाऊया. पोटात दुखतंय. आता तुझ्या पोटात का दुखतंय? पोटात काय नाही आहे म्हणून दुखतंय ते. हा? हा? चल चल. बाळा बरं वाटल बाळा. शांत राहा जरा, शांत राहा बाय, शांत राहा बाळा. थोडंसं शांत हो. समद नीट होईल, नीट होईल बाळा. बाळा तू असा सुटून कसा आलास? तुळसा, तुळसा, हा माहित नाही हिला काय झालंय. भीम कुठे आहे? तो औषध घ्यायला गेलाय. आणि आनंद? आनंद बी माहिती नाही कुठं निघून गेलाय. मी आता त्यांना बघून येतो. मी आलो लगेच तुळसा. हा थांब बाय, भीम येईल आता औषध घेऊन इतक्यात. हा समद नीट होईल. बघ बाय भीम गेलाय ना औषध आणाया. समद नीट होणार, समद नीट होईल बाळा. बस झालं, बस झालं बाय, बस समद नीट होईल बाय, रडू नका.
असे पापी लोक आहेत. माणूस की नावाची काही बी गोष्ट नाही. जरा बी दया नाही आली यांना आपलं घर तोडताना. समधी लोक क्रूर आहेत तिथं. त्यांना एवढं बी दिसलं नाही की कोणाचा तरी संसार सुरू होतोय. जर एखाद्याला मदत करू शकत नाही तर कमीत कमी त्रास तर देऊ नका. कोणी बी आलं नाही आपल्याला मदत कराया. जिजाबाई, आज तुझे सहन करती आहेस. यासनी भीम रोज सहन करत होता, पण आता बी सहन करत असेल. कोणी दुसरं त्याची काय मदत करणार जिथं आपणच त्याची मदत करू नाही शकत आहे. सामान उचल आणि चलित ना. आपण आताच्या आता इथनं निघून जाऊ, नाहीतर ते लोक रोज अशाच प्रकारे चिखलांना आंघोळ घालतील. आपलं समद सामान तोडून टाकतील. ते लोक आपल्या घरासनी आग बी लावू शकतात, आपल्यासनी चित्त बी चाळू शकतात. अहो पर आपण कुठं जायचं? आता पुन्हा घरी नाही जाऊ शकत. जाण्यासाठी लय जागा आहे. आता खरं सांग, कारण खरं सांगून राहण्यात लढण्याची शक्ती मिळते. इथं आपणच खोटा आहोत तर कोणासंग लढायचं? कोणासनी काय सांगायचं? समजे तर हेच बोलणार ना की आपण खोटं बोलून त्यासनी फसवलं म्हणून. हे बघ जिजाबाई, तुझ्या एका खोट्या बोलण्याची किंमत मी तुला आधीच सांगितलं होतं. खोटं बोलण्याची किंमत एक ना एक दिस चुकवावीच लागते. चुकवली काय झालं? ए उठ. अरे माझ्या शेतातच मरायचं होतं का रे तुला? उठ, उभा राहा. ये आनंद दादा, सोडा माझ्या आनंद दादाला. आनंद दादा, आनंद दादा, आनंद दादा, आनंद दादा. चिमणी एवढी पण ताकद नाही आणि निघाला बैल बनायला मोठा. म्हणत होता बैल बनीन आणि तुमची पूर्ण शेती नांगरीन आणि त्या बदल्यात मला पैक द्या. घेऊन जायला इथून. आनंद दादा पहिल्यासारखं शेत नांगरत होता. प्राण्यांसारखं जीवन तुम्ही जगतच होतात ना व. मग यात काय नवीन मोठ? हे तू का केलंस आनंद दादा? आनंद दादा, आनंद दादा.
ए मुला काय करायलायस? ए बघा इथे चोर हाय, चोर. हे बघा चोर. हे दूध चोरी करायलाय बघा. ए चोर पकडा याला, पकडा पकडा याला. चोर आहे, चोर. हे पकडा. हे उठ आनंद दादा, उठ ना आनंद दादा. आनंद दादा, आनंद दादा. हा, मी ठीक आहे. मी तुमचं राहिलेलं शेत नांगरून देतो. भीम तू इथंच थांब. नाही आनंद दादा, तू घरी चल. नाही भीम, आपण थोडी अजून मेहनत केली ना तर आपल्याला पैक मिळतील. तू तू इथंच थांब. नाही आनंद दादा, सोड हे समज. तू घरी चल, हे समज नका करूस. जर तुळसा ताईस ते समजलं ना का असं काम करून आपण तिला औषध दिले तर ते औषध कधी बी घेणार नाही. पण तुळसाची तब्येत कशी बरी होईल भीम? आपण घरी जेवण कसं जेवायचं? भीम तू गोष्टी समजून घे. आपण रोज रात्री सरबत पिऊन नाही झोपू शकत. हा मग ये ना व, दाखव ताकद. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा पैका बी मिळतील. ठीक आहे. आनंद दादा, तू घरी चल. तू एक काम नका करू, काही ना काही उपाय निघलच. तू घरी चल. पकडा याला. चोर आहे, चोर. ये पकडा. ये थांब थांब. बाळा दादा, चल. धीर धर बाय, धीर धर थोडा. चोर चोर चोर. म्हणजे बाळा हे घे, यामध्ये औषध घालून तुळसा द्या. लवकर लवकर. औषध कुठे आहे? औषध भीमकडे आहे. तुळसा, हा बघ बघ, मी दूध घेऊन आलोय. मी आता भीमला घेऊन येतो. ठीक आहे. ए बाहेर ये रे बाळा. ये बघा चोराचे भाऊ. ए बाहेर ये. येतो. भीम 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 औषध दे, औषध दे भीम. हो हो, चोरीचं दूध आहे. औषध टाकून द्या तिला. असं बघतोस काय? औषध दे. नाही बाळा दादा, मी चोरीची साथ नाही देऊ शकत. भीम हट्ट करू नकोस. तुझ्याला काय झालं तर बघ ना, तिला किती दुखतंय ते. दे ना औषध. आज परीक्षेची वेळ आहे तुझी भीमराव. आम्हालाही बघू दे. ही ज्ञान देत बसणार की रंग बदलणार. नगर रडू बाय, नगर रडू. धीर धर.